नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता 2 ऑगस्ट आज आहे. 3 ऑगस्टला तुम्हाला इथे दिसते, 3 ऑगस्टला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता आपली लागणार आहे. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर काय करायचं नेमकं हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की नेमकं याच्यानंतर आपला रँक कळतो. तो रँकवरनं आपण पुढे कसे कट ऑफ बघायचे, पुस्तकात कसे बघायचे किंवा CTCLच्या वेबसाईटवर कसे बघायचे. पण आता उद्या हा रँक नेमका बघायचा कसा, त्यातले काय पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ मी 2 तारखेला शूट करतोय, पण मे बी हा 3 तारखेला रिलीज होणार आहे. त्यामध्ये ज्या दिवशी हा रँक येणार आहे त्या दिवशीचा तुम्ही रेफरन्स पकडावा. तर 3 तारखेला जेव्हा हा येईल तेव्हा तो बघायचा कसा, तर आपल्याकडे काय मागच्या वर्षीची वेबसाईट ॲज इट इज सध्या चालू आहे, फंक्शनल आहे. त्यामध्ये आपण बघूया की नेमकं तो पाहायचा कसा आणि पुढे कशी प्रोसिजर करायची. इथे आपण चेक करू शकतो. इथे तुम्ही पाहू शकतात की अशी या प्रकारची वेबसाईट आपली असणार आहे. ओके, या वेबसाईटमध्ये इथे डाव्या साईडला तुम्हाला दिसेल खाली प्रोव्हिजनल चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर. इथे खाली 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 चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. तर आता बघा इथे तुम्हाला क्लिक करायचे चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसला. तुम्हाला उद्या जेव्हा हे चालू होणार आहे 3 तारखेला मेरिट लिस्ट कशी चेक करायची, इथे ही लिंक ॲक्टिवेट होते. ह्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे. तर लिंकला क्लिक केल्यानंतर काय होणार, तुमच्या पुढे या प्रकारची विंडो येते जिथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर तुम्ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघू शकतात. इथे मी एक ऑलरेडी सॅम्पल डेटा टाकलेला आहे या विद्यार्थ्याचा. आपण आता माहिती बघणार आहोत. ॲक्च्युली हे मागच्या वर्षीचं आहे, पण नेमकं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी असते, मेरिट लिस्टचा डेटा कसा असतो, त्यात काय महत्त्वाचं असतं हे आपण बघणार आहोत. तर हा मागच्या वर्षीचा डेटा आहे. इथे मी आता सबमिट बटन दाबतोय. ओके, इथे मी सबमिट बटन दाबतोय आणि सबमिट दाबल्यानंतर तुम्हाला या प्रकारची माहिती इथे आलेली दिसते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचे पर्सनल डिटेल दिसतात, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. हा जो पोर्शन आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन इथे आहे. हा महत्त्वाचा आहे. आता बघा, जो काही विद्यार्थी असेल ज्याचं त्याचं नाव असेल, सुरुवातीला त्याची माहिती येणार प्रोव्हिजनलमध्ये. ही माहिती तुम्ही चेक करून घ्यायची आहे. ती माहिती आता ही वर जी आहे ही सगळी माहिती तुम्ही चेक करून घ्यायची की सगळी व्यवस्थित आहे का नाही. जर याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही त्या 4 ते 6 या तारखेदरम्यान दुरुस्त करून घेऊ शकतात. पण मेन आहे की आपल्याला आता सध्या इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर आपल्याला बघायचा आहे. तर इथे बघा स्टेट जनरल मेरिट नंबर SGMN, म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा नंबर, याला आपण SML म्हणतो. हा तुमचा रँक आहे. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पण हा आपला रँक आहे. त्यानंतर आता पुढचं काय असतं की तुमच्या ह्याच्या खाली बरेच काही आकडे असतात. त्यामध्ये तुमचा युनिव्हर्सिटी मेरिट नंबर 858, तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर 233, तुमचा युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर 16, तुमचा TFWS मेरिट नंबर जे काय असेल तो, तुमचा ऑल इंडिया म्हणजे हा JEE आलेला मेरिट नंबर काय असेल तो. तर बघा ह्या सगळ्या माहितीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी असते ती म्हणजे स्टेट जनरल मेरिट नंबर. ही माहिती सगळ्यात इम्पॉर्टंट आपली असते. तो जनरल मेरिटवरचा रँक तुम्ही बघायचा आहे आणि या रँकने तुम्ही कट ऑफ चेक करू शकतात. कट ऑफ कसे चेक करायचे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये पटपट बघूया की आता या वर्षीच्या वेबसाईटवरती आता तुम्हाला रँक कळाला. बघा ह्या विद्यार्थ्याला कळाला मला 17,000 रँक आहे. त्याने काय करायचं आहे, 17,000 रँकवरनं इथे तुम्ही बघू शकतात आपली या वर्षीची वेबसाईट आहे. इथे तुम्हाला खालच्या साईडला कट ऑफ दिसत आहेत. इथे हे कट ऑफ दिसत आहेत. इथे तुम्ही MH राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3चे कट ऑफ चेक करू शकतात. त्यात कुठल्याही कॉलेजचा कोड आपण सर्च करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जर मला आता 17,000 साठी बघायचं असेल तर मी समजा मॉडर्न कॉलेज मला बघायचं आहे. मॉडर्न कॉलेज किंवा मला सिंहगड कॉलेज बघायचं आहे. सिंहगड कॉलेजचा कोड आहे 6177 आय थिंक, मला वाटते हा कोड आहे सिंहगड कॉलेजचा. येस, सिंहगड कॉलेज वडगाव. थोडंसं झूम करतोय तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. ओके, इथे सिंहगड कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला आलेले दिसतात. ओके, इथे परत एकदा बघूयात सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, सिंहगड कॉलेजचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण बघूयात. तर इथे तुम्हाला हे जे मार्क्स दिसत आहेत इथे आपल्याला मॅच करून बघायचे की आता माझा 17,000 जो त्या आपण विद्यार्थ्याचा SML होता तो इथे मॅच करून बघायचा आहे. जर तो रिझर्व कॅटेगरी असेल त्याने त्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीच्या कॉलममध्ये बघायचे. जर तो ओपनचा असेल त्याने ओपनच्या कॉलममध्ये बघायचे. आय थिंक तुम्हाला इथे क्लिअरली दिसतंय की आकडा 14,200 आहे. इथे तुम्हाला कम्प्युटर मिळणार नाही असं दिसतंय. पण आता तुम्ही बघा हे होम युनिव्हर्सिटीचे डिटेल्स आहेत. आपला विद्यार्थी जो होता ज्याचा आपण डेटा बघितला त्याची होम युनिव्हर्सिटी होती, हा जो विद्यार्थी आपण बघितला त्याची होम युनिव्हर्सिटी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी बामू होती.
पण हे पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आपण इथे बघतोय, तर त्यामध्ये इथले कट ऑफ न बघता इथले कट ऑफ आपण बघायचे. ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट, या कॉलममध्ये बघायचं. या कॉलममध्ये बघू शकतो 12,400 कट ऑफ आहे, म्हणजे इथे आपला नंबर लागणं कम्प्युटरला अवघड आहे. पण जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तो विद्यार्थी असेल तर तो इथे लागू शकतो. इथे आपल्या विद्यार्थ्याची कॅटेगरी काय इथे बघूया आपण. आपल्या विद्यार्थ्याची कॅटेगरी NT1 आपल्याला दिसते. इथे NT1चा कट ऑफ नसल्यामुळे आपण ओपनमध्येच पाहायचं आहे. ओके, आता इथे आपण त्याच कॉलेजच्या ITचा कट ऑफ बघूया. ITचा कट ऑफ 14 समथिंग, 14,149, तर ऑलमोस्ट क्लोज आहे. ओके, यावरनं या प्रकारे आपण कट ऑफ चेक करू शकतो. यामध्ये सगळ्यात तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्हाला उद्या या प्रकारचा तुमचा मेरिट लिस्ट नंबर दिसणार आहे, त्या मेरिट लिस्टमध्ये स्टेट जनरल मेरिट नंबर तुमचा रेफरन्स पॉईंट असणार आहे. हा आकड्यावरून तुम्हाला कट ऑफ चेक करता येतात. बाकीचे जे काही कॅटेगरीचे नंबर्स असतील, युनिव्हर्सिटी मेरिट असेल, ऑल इंडिया मेरिट असेल, इतकं मॅटर करत नाही. ऑल इंडिया मेरिटमध्ये डिरेक्टली तुमचं पर्सेंटाईलवरून तुम्हाला कट ऑफ पाहता येतो. आपल्या पुस्तकात किंवा जोसाच्या कट ऑफच्या पेजेसमध्ये डिरेक्टली पर्सेंटाईलवरून कट ऑफ दिलेले आहेत. यामध्ये ह्या रँकचा काही संबंध नाही. तुमच्या डिरेक्ट पर्सेंटाईलवरून तुम्हाला कट ऑफ चेक करता येतात. स्टेटमध्ये तुम्हाला या SML वरनं, ह्या स्टेट जनरल मेरिट नंबरवरनं कट ऑफ पाहता येतात. एक ऑल इंडियाची पण फाईल सॅम्पल आपण बघून घेऊयात. ऑल इंडियाचे कट ऑफ नेमके कसे असतात आपण बघून घेऊयात. इथे आपल्याकडे राऊंड 1चा ऑल इंडियाचा कट ऑफ आहे. तर इथे डिरेक्टली तुम्हाला एक टॉप टू बॉटम यादी दिलेली असते. इकडे बघा, डिरेक्टली तुम्हाला पर्सेंटाईल इथे दिलेलं असतं. हे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. ओके, इथे तुम्हाला डिरेक्टली पर्सेंटाईल दिलेलं असतं. हे जे पर्सेंटाईल आहे हेच तुमचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे. फॉर एक्झाम्पल COEP मध्ये कम्प्युटरचं पर्सेंटाईल 99.70 आलेलं आहे. COEP मध्ये ENTCचं पर्सेंटाईल 99.17 आलेलं आहे. PICT मध्ये कम्प्युटरचं 98.98 आलेलं आहे. डिरेक्टली तुम्हाला इथे पर्सेंटाईल दिसतं. त्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे वेगळ्या व्हॅल्यू बघायची गरज नाही आहे. परत थोडंसं झूम करून मी दाखवतो. इथे तुम्ही बघू शकतात बघा 98 हे डिरेक्टली तुम्हाला ह्या मेरिट नंबर बघायची गरज नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जे तुम्ही हे जे बघितलं, हा मेरिट नंबर बघत बसायची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनी तिथं लिस्ट सॉर्टेड असते. त्यानुसार तुम्ही कट ऑफ बघू शकता की माझे पर्सेंटाईल, आता ह्या विद्यार्थ्याचे जर पर्सेंटाईल आपण बघितले की इथे 81 पर्सेंटाईल आहेत. तर हे ऑल इंडियाच्या जी लिस्ट आहे, ही जी ऑल इंडियाची लिस्ट आहे, ह्यात मला थोडंसं खाली 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 जावं लागेल. आपल्याला 81 नंबर येईपर्यंत आपल्याला खाली खाली स्क्रोल करत जावं लागेल. पेज नंबर आपल्याला ऑलमोस्ट 10 नंबरचा काढून बघावं लागेल. ओके, 10 पण नाही, मला वाटतं आता 20 पर्यंतचं जावं लागेल. 20 मध्ये 82 आणि आपला विद्यार्थी आय थिंक 81चा होता. येस, इथे आपण बघू शकतात की बघा आता ह्या पेजवरती जे काही कॉलेजेस दिसतात ते त्याला भेटू शकतात. ऑलमोस्ट इथे बघा 82, 81 ला PS मॉडर्नमध्ये कम्प्युटर ENTC इंजिनिअरिंग थोडंसं जास्त झूम झालेलं आहे. PS मॉडर्नमध्ये ENTC इंजिनिअरिंग, YCC मध्ये ENTC इंजिनिअरिंग. कम्प्युटर जर घ्यायचं असेल तर MMIT लोहगाव इथे तुम्हाला दिसते, राईट. या प्रकारे तुम्हाला कट ऑफ चेक करायचे आहेत ऑल इंडिया आणि SML वरनं. तर हीच माहिती मला तुमच्यापर्यंत द्यायची होती की उद्या तुम्हाला जेव्हा 3 तारखेला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर येणार आहे, तेव्हा तुम्ही त्यातला SML कसा बघायचा, त्यावरनं कट ऑफ कसे बघायचे. SMLच्या माहितीमध्ये सगळी माहिती तुम्ही आधी चेक करून घ्यायची. ही जी तुमची आधीची इन्फॉर्मेशन असते ही सगळी व्यवस्थित पाहून घ्यायची. व्यवस्थित असेल तर ठीक आहे, व्यवस्थित नसेल तर तुम्ही तिच्यामध्ये चेंजेस करू शकतात. 4 ते 6 दरम्यान तुम्ही FC सेंटरला जाऊ शकतात किंवा तुम्ही स्क्रुटिनी केली असेल तर तुम्ही लॉग इनमध्ये ग्रीव्हन्स टाकून फॉर्म अनलॉक करून फॉर्म भरून तो सबमिट करू शकतात. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी मागेच सांगितलेलं आहे, तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईजमध्ये जाऊन तुमची माहिती बघायची आहे. जर माहिती बरोबर असेल तर तुम्ही प्रोसीड करू शकतात. ही झाली 3 तारखेला रिलीज होणाऱ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबरची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.